काय करू यार मी. त्या शनायाने खूप गोंधळ केलाय. इतका विश्वास टाकला मी तिच्यावर आणि तिने सगळ्यावर पाणी ओतलं. नाही बरोबर आहे, तो श्रेयस बरोबर म्हणत होता. शनाया त्या कॅलिबरचं काम करूच शकत नाही. तरीही मी तिला पैसे देण्याचा मूर्खपणा केलाच. काय करू मी, कोणाशी बोलू? आनंद? हा, आनंदच यातून काहीतरी मार्ग दाखवू शकेल मला. नाही नको, मग आनंदला सगळंच सांगावं लागेल आणि मग ही गोष्ट राधिकापासूनही लपून नाही राहणार. शिवाय त्याच्याकडून 4 गोष्टी ऐकाव्या लागतील त्या वेगळ्याच. आनंद, जेनी, राधिका, आई बाबा एक एक करून सगळ्यांनाच कळेल. नको. त्यापेक्षा मी केडी सोबत बोलतो. हॅलो. हा केडी, मी गुरुनाथ बोलतोय. हा, मी तुला करू का एक थोड्या वेळात फोन करू का? झोपलोय मी. अरे झोपलायस म्हणजे काय? इथे माझी झोप उडाली आणि तू झोपा कसल्या काढतोयस? काय? हा हॅलो, बोल. काय झालं? काय नाही झालं ते विचार. बरं, काय नाही झालं ते सांग. केडी, तू सिरियसली बोलणारच की नाही माझ्याशी? तू तर त्या शनायाच्या बुटीक ओपनिंगला जाणार होता ना? तिथूनच आलोय. हा. ते दोघींनी सगळा गोंधळ घातलाय. मी फसलोय रे. अरे ते तर तू आधीच बसलाय ना 2 बायकांमध्ये. तू सिरियसली बोलणार आहेस का माझ्याशी? अरे मी खरंच प्रॉब्लेम मध्ये यार. बरं बरं, ओके ओके. काय झालं? शनायाला त्या एजंटने फसवलं. तिचं बुटीक ओपनिंग राहिलं दूर. शेवटी माझे 3 लाख गेलेत पाण्यात. अरे नाही 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 नाही, एक मिनिट. मला काही कळलेलं नाही. तू नीट सांग बरं, काय झालं? ऐक, शनायाला मी 3 लाख रुपये दिले होते. हो, हे असं सगळं झालंय. मला काही कळत नाही यार, मी काय करू? प्लीज हेल्प मी. अरे यार, मला पण नाही सुचत रे. म्हणजे एक एक सिच्युएशन येत जाते आणि मग मला एकदम नाही सुचत. एक थोडा वेळ दे. म्हणजे लोड मध्ये तू आपण मिळते 1 तासाभरात भेटूया, चालेल? हो प्लीज भेट. आता ज्या काही होप्स आहेत ना त्या तुझ्याच कडून आहे. प्लीज केडी. ओके, चल बाय डार्लिंग, बाय. 1 तासाचा टायमर लावतो आता, झोपतो.